छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, ऑपरेशन टायगर, आमदार तुमच्याकडे येणार, खासदार तुमच्याकडे येणार, या सगळ्या चर्चा सुरू आहेत। तुम्ही म्हणालात आमच्याकडे काही सिक्रेट आहे, काय सिक्रेट आहे? हे बघा, निवडणुकीनंतर लोकसभेमध्ये जो काही त्यांचा ट्रेंड होता, त्यांना वाटत होतं की आता आपली सत्ता महाराष्ट्रात येईल। त्यात जे त्यांना फेल्युअर भेटलं, त्यानंतर विधानसभेला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पराभवामुळे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत। हे वारंवार आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे। आणि आता हे ऑपरेशन टायगर कधी करायचं, केव्हा करायचं, त्याचा सर्वाचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेत असतात। आमच्याकडं पक्षाचा एकच नेता असतो। आमचं उभाटासारखं नाही की अनेक नेते आहेत जे ज्यांना माहिती नसतं काय चाललंय, तेही बडबडत असतात। म्हणून आमचं ऑपरेशन टायगर हे लवकरच होईल, पण केव्हा होईल याची तारीख फक्त एकनाथ शिंदे साहेब सांगतील। पण ऑपरेशन निश्चित आहे, आकडा काय? नाही, ऑपरेशन निश्चित आहे। आकड्याबद्दल तुम्ही आता उगाच संभ्रम निर्माण करण्यासारखं काही नाही आहे। ज्या दिवशी सगळे आकडे सगळे जुळतील मिळतील त्या टायमाला ह्याचं सर्व घोषणाही होईल आणि त्यांचा प्रवेशही होईल। एवढं तुम्हाला 100% सांगतो, उभाटामधले अनेक आमदार खासदार हे शिवसेनेत येतील एवढं मात्र निश्चित आहे। आणि त्याचबरोबर काँग्रेसचेही येतील। काँग्रेसचे पण शिंदे गटात येतील? शिंदे गटात येतील, नक्की येतील। आणि म्हणून आता आमची जी ताकद आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्यांना माहिती की कोणावर विश्वास ठेवावा। एकनाथ शिंदे साहेब असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी एकदा शब्द दिला ते पूर्ण करतात आणि ते कामाला तसे त्या पद्धतीने त्यांना वावही देतात। म्हणून आता जी अस्थिरता आहे ना बाकी लोकांमध्ये, ती आता लवकरच आता फुटून बाहेर येण्याची शक्यता आहे। काँग्रेसमधले कोण, किती, कसे, काय, कसं नियोजन सुरू आहे? आणि आता हे बघा, प्रत्येकाची नावं सांगणं हे आत्ताच्या घडीला योग्य नाही। थोडा वाट पहा, तुम्हाला नक्की कळेल की हे सर्वजण आता आपला पक्ष सोडून दुसरीकडे जातील। दिल्ली पराभवानंतर इंडिया आघाडीमध्ये जोरात चर्चा सुरू आहे। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतली, त्यामुळे ते म्हणाले की काही ठिकाणी समन्वयानं काम झालेलं नाही। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे, मात्र काँग्रेस हाच बिग ब्रदर आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे। इंडिया आघाडीचे परिणाम महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी दिसलेत असा त्यांचा दावा आहे। ही इंडिया आघाडी जी आहे ना, ती मुळामध्ये एक नाहीच आहे पहिल्यापासून। ममता वेगळे, केजरीवाल वेगळे आहेत, बाकी सर्वजण वेगवेगळे आहेत। आता हे संजय राऊतचे ते भाग्यविधाते असल्यामुळं त्यांच्याबद्दलचं सहानुभूती दाखवायचा हा प्रयत्न आहे। भारत जोडो यात्रा काढली किंवा इतर काही जे काही काम केले त्यांनी, काय त्याचा परिणाम झाला? झिरोवर का राहिले? एकही सीट येऊ नये। लोकांनी तुम्हाला नाकारलं हे आता मान्य करा ना, काय जातं तुम्हाला मान्य करायला? परंतु आता काँग्रेस कशी सोडावी, शरद पवार कसे सोडावे, हा मोठा प्रश्नचिन्ह संजय राऊतच्या समोर आहे आणि त्यांना त्याच्याशिवाय पर्याय पण नाही। जे एवढी मोठी नॅशनल पार्टी झिरोवर आहे, हे तर प्रादेशिकच आहेत ना, यांचं अस्तित्व काय आहे? यांचं अस्तित्व तर झिरोच आहे। म्हणून आता हे सगळं झिरो एकत्रित येऊन टोटल बेरीजसुद्धा यांची झिरो होणार आहे। राहुल सोलापूरकरांची वादग्रस्त वक्तव्य आली। पाठीमागे शिवाजी महाराजांवरती बोलले, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलले। आंबेडकर भीमराव असं म्हणत एकेरी बोलले आणि ते म्हणाले की शास्त्रानुसार भीमराव आता ब्राह्मण आहेत। हे अशा माणसाला ना जोड्यानेच मारलं पाहिजे। मी पहिल्यांदा सुद्धा त्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले त्या टायमाला कडाडून मी त्याच्याबद्दल बोललेलो आहे। आणि हे जे वादग्रस्त लोक असतात ना, हे सायको आहेत, सायको। यांना काही घेणं देणं नाही कोणाशी। हे स्वतः जेवढे विद्वान समजताना तेवढे हे नालायक लोक आहेत आणि ह्या नालायक लोकांचा बंदोबस्त जो आहे ना सर्वसामान्य जनताच करेल। लोकांना चीड निर्माण झालेली आहे अशा गोष्टीची। उद्या मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगणार आहे, अशा लोकांना पहिलं जेलमध्ये जाऊ द्या। हे ठिकाणावर येणार नाही, हे कुत्र्याची वाकडी शेपूट आहे, हे कधीच सरळ होणार नाही। कुणाबद्दल बोलतो, काय बोलतोय, तुला घेणं काय त्या गोष्टीचं? पण तू वाद करणे हा काही लोकांचा छंद झालेला आहे आणि या छंदातलं ही एक अवलाद आहे जी आता ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व महान पुरुषावर आता अपमानित बोलायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी वेदांमधला एका श्लोकाचा आधार देऊन असं म्हणलं की जो व्यक्ती
खूप अभ्यास करतो, खूप विद्वान बनतो, त्याला सगळ्या शक्ती ज्या आहेत, मंत्र जे आहेत किंवा सगळा अभ्यास जो आहे तो पाठ झालेला असतो, त्या व्यक्तीला ब्राह्मणच म्हटलं जातं. आता तुमच्या बाबतीत जर विचार करायचा गेला तर तुम्ही पण असेच हुशार ठरलेला, तर उद्या तुम्हाला एखाद्यानं ब्राह्मण पदवी दिली तर कसं कराल? अहो, तुम्हीच ठरवणारे कोण आहेत? विद्वान माणूस हा कोणत्या जाती धर्मामध्ये जन्माला येत नाही. प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे विकृत लोक सुद्धा जन्माला येतात. त्यातली हे विकृत अवलाद आहे. ह्या विकृत अवलादीला माहितीच नाही. हा स्वतःला काय विद्वान समजतो का? याच्यासारखा नालायक माणूस आता महाराष्ट्र पाहत चाललेला आहे. एक दिवस पूर्वी माफी मागायची, दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांबद्दल बोलायचं. आता पुन्हा महात्मा फुलेंबद्दल बोलतील, पुन्हा आणखी सावरकरांबद्दल बोलतील, विवेकानंदांबद्दल बोलतील. हे अशा ह्या नालायक माणसाच्या वक्तव्याला जास्त किंमत देऊ नका. आणि सर्वसामान्य जनता जेव्हा चिडेल ना, त्या टायमाला यांच्या अंगावरचे कपडेसुद्धा काढले जातील. मग ह्या तुम्ही ज्या म्हणताय त्या लाईननुसार राहुल सोलापूरकरांचं ब्राह्मणत्व काढून घेतलं पाहिजे? हे काय, हे कसले ब्राह्मण आहेत? हा नालायक माणूस हा त्याचा फक्त तेवढं त्याचा ओळख आहे. प्रत्येक जातीमध्ये हा विद्वान माणूस असतो. प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात. आणि म्हणून कुणावर जातीचा शिक्का लावणं हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं नाही. त्याची विद्वत्तेनुसार त्याला मान सन्मान दिला पाहिजे, हे आमचं तत्व आहे. म्हणून हे नालायक कुठं जरी जन्मले असले तर नालायक हे नालायकच असतो. म्हणून आता मला वाटतं यांचासुद्धा आता पापाचा घडा भरलेला आहे. संजय राऊत म्हणतात राहुल सोलापूरकरांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. उबाटाचे का नाही आहे? कारण की उबाटावाल्यांना बी आजकाल असा खेळ आलेला आहे. ते सुद्धा देवदेवतांचा अपमान करतायत, बाई बसली म्हणतायत, कुठं आणखीन काही बोलतायत. ते तर शिवसेना प्रमुखाला सोडत नाहीत. म्हणून यांचा संबंध आहे ना इतरांशी लावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाशी लावला ना तर तुमच्या पक्षाला पाठबळ मिळेल. म्हणून अशा मूर्खासारखे स्टेटमेंट करून तुम्ही त्याच पंक्तीतले आहात म्हणून इतरांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःचं थोडं वाकून पहा. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्यामध्ये अजित पवार यांचा समावेश केलेला आहे, तर एकनाथ शिंदे यांना यातून डावलण्यात आलेला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कसलं आश्चर्य? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे, त्याला सर्व गोष्टीची जाण आहे आणि त्या पद्धतीने त्याने कामही केलेले. इतरांना सुद्धा त्याच्यात सहभाग करून घेत असेल सरकार तर त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. चांगलं काम कोणाच्याही हातून हो, परंतु त्या चांगल्या कामाला आमचा पाठिंबा राहील. बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही पुन्हा घडवली. सगळे तुमच्यावर धावून आले तेव्हा सर्वांना तोंड दिलं. आशा भोसलेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना प्रमुखांनी आपली हयात ही लढण्यात घालवली. काँग्रेस विरोधात लढले, ते शरद पवार विरोधात लढले आणि देशाच्या हिंदुत्ववादी शक्ती हे एकत्र करण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं. आणि त्यात सगळा विचारधारा सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन शिवसेना प्रमुखांनी असं एक जात धर्म असं नाही पाहिलं. त्यांना जातच माहीत नव्हती कार्यकर्त्याची कोणती. कधी कुणालाही त्याची जात विचारली नाही. अशा नेत्यांचे विचार घेऊन जर आम्ही पुढे जात असेल तर निश्चित एवढं मोठं कौतुकाचं थाप जी आमच्या पाठीवर काल पडली शिंदेसाहेबाच्या, मला वाटतं हे आमचं सर्टिफिकेट आहे. आमची भूमिका किती रास्त आहे ही त्यांच्या तोंडातून निघली. हे आमच्यासाठी एक तो सर्टिफिकेट ज्याला म्हणता येईल ते दिलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. काल नाशिकमधून लाँग मार्च जो आहे तो स्थगित करण्यात आला. मात्र या लाँग मार्चमध्ये सुरेश धस जे बोलले त्यावर अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. खून झाला असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही. सूर्यवंशी हत्या प्रकरणातला जो लाँग मार्च निघाला होता त्यातल्या धसांच्या भूमिकेला विरोध आहे आणि ते म्हणतात की सगळ्याच पोलिसांवर कारवाई करणं योग्य नसतं, पोलिसांचं मॉरल डाऊन होऊ शकतं असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. नाही, जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. मग देशमुख प्रकरण असेल का सूर्यवंशी प्रकरण असेल हे याच्यामध्ये कधीही वेगळं मत असण्याचं काही कारण नाही. पण त्याच्यामुळं सर्वच, जसं बीडचं प्रकरण आहे, एखाद्या समाजाला वेठीस धरणं चुकीचं आहे, आरोपीला वेठीस धरणं त्याच्यावर शिक्षा होणं ही योग्य आहे. त्याच प्रकारे इथे पोलिसांना, सर्वच पोलिसांना आरोपी करणंसुद्धा चुकीचं आहे. ज्यांनी केलं हे त्याच्यावर कारवाई होणं मात्र गरजेचं आहे. काल पंकजाताई महत्त्वाचं वक्तव्य बोलल्या की त्या म्हणल्या गोपीनाथ मुंडेवर प्रेम करणारे कार्यकर्ते वेगळे काढले तर एक नवा पक्ष तयार होऊ शकतो. तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आहेत, मला मुंडे साहेबांचा वारसा मिळाला म्हणून लोकांनी स्वीकारलं. गोपीनाथ मुंडे साहेब भाजपच्या जन्मापासून आहेत, त्यांनीच हा पक्ष उभा केला, आम्हाला देखील हा संयोग राहू द्या. हे म्हणताना त्यांनी नुसते कार्यकर्ते वेगळे काढले तर त्यांचा वेगळा पक्ष होऊ शकतो असा दावा आहे. पंकजाताईचं काय म्हणणं आहे
ते त्यांना कल्पना, परंतु एक निश्चित आहे, गोपीनाथ मुंडे साहेबाला महाराष्ट्रातला समाज नाही, बहुजन सर्व समाजाचे लोक मानतात. कारण त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं, सर्वांना आपलंसं केलं. फक्त ते एका समाजाचे नेते नव्हते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या तरुणाला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं. म्हणून त्यांनी कधीही मनसा अशी दाखवली नाही की मला वेगळा पक्ष काढायचा आहे. त्यांनी सगळ्यांच्या बरोबर राहून समाजकार्य केलं आणि म्हणून आजही गोपीनाथ मुंडे सारख्या नेत्यांना आज प्रत्येकजण हा सलाम करतो, यासाठी की त्यांचं काम चांगलं होतं. त्यांनी सगळ्याला बरोबर घेऊन गेलं, एवढं मात्र निश्चित आहे. राज ठाकरे यांनी जी काही सगळ्या महायुतीवरती टीका केली होती, त्याच्यावरती आता बऱ्यापैकी उलटसुलट चर्चा होतात. त्यांना टीका करताना अजित पवार असं म्हणाले की तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. राजकारणामध्ये सगळं चालत असतं. अजितदादा काय बोलले, राज काय बोलले, ते मोठे दोन्ही नेते मोठे आहेत, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण प्रवीण दरेकरांनी अजित पवारांना उत्तर दिलं. ते म्हणतात की तुम्हाला तुमचा मुलगा आणि बायकोलाही निवडून आणता आलं नाही, तर तुम्ही राज ठाकरेंवरती टीका कशी करता. आता हे सगळे आरोप प्रत्यारोप होत राहतील, परंतु मला वाटतं राजकारणामध्ये थोडा संयम राखलेला बरा. प्रत्येकाची एक वेळ पराजयाची असते, तर एक वेळ विजयाची असते. म्हणून याला जास्त घरापर्यंत राजकारण जाऊ देऊ नये, असं माझं स्वतःचं मत आहे. आता एकीकडे ही राज ठाकरे आख्यान सुरू आहे, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत आणि त्यांची बंद दरवाजाच्या आड चर्चा सुरू आहे. ठाकरे साहेबांचे प्रत्येक पक्षाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. मी त्यांना भेटायला गेलो होतो, एकनाथ शिंदे साहेब गेले होते, आशिष शेलार गेले होते. अनेक जण त्यांना भेटतात, बोलतात. एक चांगला वक्ता आणि चांगला दृष्टी ठेवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जर ते बरोबर काम केलं त्यांनी, तर मला वाटतं महाराष्ट्रासाठी ते चांगली गोष्ट आहे. तर हे होते संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री. त्यांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.